नमस्कार महाराष्ट्र, तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींची आता डोकेदुखी वाढली आहे। कारण काय तर लाडक्या बहिणींना अपात्र महिलांना शोधण्यासाठी आखला आहे मोठा प्लॅन। सविस्तर वृत्त जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि हां, व्हिडिओला एकमेकांना नक्की शेअर करा। तर बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सखोल आणि व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्न डेटाचा वापर करण्यात येणार आहे। 3 जून रोजी CBDTने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्यातील 138 अंतर्गत IT डेटाची माहिती मिळवण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे। सध्या विभागाकडे 2.52 कोटी अर्ज प्राप्त झाले असून त्याची तपासणी करण्यासाठी एक विशेष समिती नियुक्त करण्यात आली। पडताळणी दरम्यान ज्या महिलांना कुटुंबातील सदस्य करदाते आहेत किंवा सरकारी नोकरीत आहेत अशा अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। खरोखरच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार। पूर्वीच्या तपासणीत सुमारे 2 लाख अर्जांपैकी 2289 सरकारी कर्मचारी लाभार्थी असल्याचे आढळून आले। या संदर्भात संबंधित सर्वांची नावे तात्काळ लाभार्थी यादीतून हटवण्यात आली, असे मंत्री अदिती तटकरे यांनी ही तपासणी कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले। लाडकी बहीण योजना ही 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे। सद्यस्थितीत मे महिन्यासाठी 3719 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला असून सुमारे 2.47 कोटी महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, मात्र ही योजना सुरूच राहणार आहे, असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे। 4 महिन्यांपूर्वी झालेल्या तपासणीत असे लक्षात आले होते की काही सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यानंतर अशा पात्र नसलेल्या महिलांना लाभ देणे थांबवण्यात आले। या योजनेत काही त्रुटी झाल्याची कबुली स्वतः राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। त्यांनी नमूद केले की केवळ सरकारी महिला कर्मचारीच नव्हे तर इतरही अनेक अपात्र महिलांनी नियमांच्या चौकटीमधून अर्ज केले होते आणि लाभ घेतला होता। त्यामुळे अशा सर्व अपात्र महिलांचे अर्ज आता बाद करण्यात येत आहे। याचबरोबर आता योजनेच्या निकषानुसार पात्र ठरवणाऱ्या महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा काटेकोर छाननी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून फक्त खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल। तर ही होती लाडक्या बहिणींच्या बाबतीत महत्त्वाची बातमी। एकमेकांना नक्की शेअर करा, कमेंट्स करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत।